हा छान आहे. कितीला म्हटला? 50चे. और ये लास्ट वाले. हाय हॅलो नमस्कार, मी काजल. आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. सो 2-3 दिवसात गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे आणि तर त्या संबंधी काहीतरी डेकोरेशनचं काही नवीन आलंय का बाजारात हे बघण्यासाठी आता आम्ही जातोय मार्केटला. सो तुम्ही पण चला. मंडप टाकण्याचं काम चालू झालंय. गणपती बाप्पा येत आहे, गर्दी बघा. आणि हे आहोत आम्ही आता 17 मजली इमारतीजवळ. इथे सुंदर देखावा असतो, नेहमी काहीतरी वेगळं करायचं असतं त्यांना. लाइटिंग्स लावून झालाय छान आणि मंडप उभारण्याचं काम चाललंय. आता 2-3 दिवसातच गणपती बाप्पा येणार आहेत. आम्ही गणपतीचे व्हिडिओ करण्यासाठी बाजारात आलोय. आप्पा अगदी खुश. तयार. वडापाव पहिला नंबर मलाच मिळालाय. अरे भाऊ कितीला दिला? 50ला एक. असं बरंच छान छान डेकोरेशन आहे. म्हणजे सगळे हे आर्टिफिशियल आहेत. आर्टिफिशियल आहे. म्हणजे याच वर्षी नाही, एकदा घेतलं की नंतरही कामात येऊ शकतं. हा. आणि या फुलांच्या रे 50ला एक सगळे का? 1 ग्राम. हो पण एकच ना. चांगली आहे मग. हे बघ, हे गुलाबाची फुलं आहेत ना. आणि हे 350. वा मस्त आहे. आणि हा गुलाब रे. हा 350ला आहे. 350ला एक. आणि हे गवताचं हे 100 रुपये का आहे. 150 का आहे. अजून काय डेकोरेशन? हे बघ, हे पुढे. हा हे तुम्ही ते माळा घेतला ना की त्याच्यात आपण आपल्याला हवे त्या आकाराचे असे फुलं लावू शकता. अरे फुलं कसे दिले? 4 रुपये ये 5 रुपये का आहे. ये 2 5 के. हे 10 रुपयाला आणि हे 5-5 रुपयाला एक. 10 रुपयाले. असे फुलं आहेत. म्हणजे सेपरेट तुम्ही फुलंही घेऊ शकता. हा जे आवडतील. हे कलर मिक्स आहे ना. हा. जो कलर आवडेल ते. तोरण आलेले आहेत नवीन सुंदर बाजारात. सणवार सुरू झालेत आपले आणि छान छान तोरण आहे. मला माळ पर्सनली ही आवडते. हा छान आहे. कितीला म्हटला? 50ला एक. 50चे. 30 रुपयाला एक. 120ला 4 आहे. कलर छान छान आहे. कलर छान आहे. हे बघ. हे छान आहे. ब्ल्यू वाला. हा 120ला 4. 120ला 4. 30 रुपयाला एक. तेव्हा हे पण डेकोरेशन साठी झाड खूप छान आहे. हा आणि आता आजकाल आर्टिफिशियल जे असतात ना ते जास्त वापरले जातात आणि गणपतीच्या मूर्तीच्या शेजारी ठेवायला आपल्याला हवं असतात. मोठी फुलं. दादा हे कितीच आहे? 550. ते दाखव, फुलंच दाखव आता. आणि ह्याची किंमत वेगळी आहे का प्रत्येक? तुम्ही सांगता म्हणजे पूर्ण गुच्छ येईल काय? सिंगल पूर्ण गुच्छ है. ये कितने का है? 100 रुपये का. 100 रुपये का. ये ब्लू कलर के 150 रुपये. 150. हे बघ किती छान आहे का. हाँ कलरफुल मस्त. अच्छा आप सिर्फ हाथ लगा के दिखाओ. निकालो मत. हाँ 250 रुपीज. 250. ये गुलाब 350 रुपीज का आता. ये नीचे वाली गुलाब 200 रुपये. हे फुले मार्केटच्या समोरच यांचं दुकान आहे. समोरच्या गल्लीमध्ये तुम्ही येऊ शकता. इथे छान छान डेकोरेशनच्या वस्तू आहे. ये येलो कितने का भैया ऊपर वाला? 850 रुपीज. 850 रुपयाचे. येलो ट्री टाइप है. हाँ ट्री है, इतना बड़ा ट्री आएगा. अच्छा मोटा है ते. और ये लास्ट वाले इसमें ये भी वैरायटी है. हाँ ये सही आहे. असं मोठं आहे ते. हा
कीमत वही है क्या? 850. 850. अच्छा. हे पाहिजे असे कमळाचे फुलं पण आहेत यांच्याकडे डेकोरेशनसाठी, तुम्ही वापरू शकता. छान सुंदर आहेत. त्यात वेगवेगळे प्रकार आहेत. ये लंबी वाली मैट भी मिलेगी. ये कैसी मिलती है? ये फुट के ऊपर रहता फुट के ऊपर है. क्या फुट है? है 30 रुपीज फुट आता है. 30 रुपीज फूट. और याच्यामध्ये छोटे छोटे प्रकार पण आहेत. चौकोन चौकोन त्यांनी कापून ठेवले आहे. जर घरच्या गणपतीसाठी हवे असतील तर त्यांनी जो स्टॉल लावलेला आहे बाहेर फुले मार्केटच्या एक्झॅक्ट समोरच्या गल्लीमध्ये हे डेकोरेशनचं दुकान आहे. अरे वा, छान आहे. हे तोरण आहे. ये बा, ये सुंदर तोरण है. छान. ये कितने का है भैया? 450. 450. कुछ कम हो जाएगा क्या इसमें? हो जाएगा. तुम्ही या, नक्की भेट द्या. किमतीमध्ये कमी जास्त करून देतील ते तुम्हाला. गणपतीसाठी माळा. सुंदर सुंदर माळा आहे. आर्टिफिशियल आहे. फुलांचा हार असला नसला तरी सुंदर दिसतो. आणि हा सेपरेट सेपरेट पण आहे. तू ते दाखव. हे 80 रुपये लिहिलं आहे. या कितीला आहे मावशी? एक. आणि ही 40 रुपयाला. आणि या माळा कशा आहे? 50 रुपयाची. छान आहे का? ते कमी नाही होणार का? जास्त घेतलं ते छोट्या छोट्या पण आहे. जर घरातले गणपती असले तर माळा फार छान आहे. किती रुपयाला? 30 रुपये. 2-3 घेतल्या तर 50 ची जोडी असं. बरं बरं. असे छान आसनं पण आहे गणपती बाप्पांसाठी. मोठ्या मोठ्या ह्याच्यात पण आहे. यंदाचं इथलं जे डेकोरेशन आहे हे द्वारकाधीश मंदिर आहे. गुजरातचं जे मंदिर आहे द्वारकाधीश, त्यानुसार याची पूर्ण सजावट केली जाणार आहे. मागच्या वर्षी ज्योतिर्लिंग दाखवले होते यांनी. ट्रॉलीवर लावून ठेवले. गणपतीची मूर्ती बुक झाली आहे. पावसाळा असल्याने त्यांना असं पॅक करून ठेवणं गरजेचं आहे. आणि मध्ये बघा सगळ्यांच्या ट्रॉल्या आहेत, कारण आता जायला वेळ लागतो आणि एकदम हळूहळू न्याव्या लागतात सगळ्या मूर्त्या. महादेवाच्या रूपात आहे हे गणपती बाबा. बघा कसे मस्त बसले, सुंदर. यांच्याजवळ शेर आहे, शेर. शंभूला आणायला हवं, मजा येईल त्याला गणपती बाप्पा बघायलाही आणि शेर वगैरे बघायला. अरे वा, क्लिअर दिसतंय. छान पितांबर पण छान आहे, मस्त. पावसासाठी त्यांनी प्लास्टिक लावलंय. गरजेचं आहे ते. वेळी अवेळी पाऊस येतो ना, त्यामुळे ते गरजेचं आहे. पावसाचा याच्याने आवळे आलेत. आवळे पण हे आवळे आता काही गरज नाहीये. वेळ पण ते दिवाळी नंतर असते. पण ते हा छोटे छोटे आले मस्त. चला